संध्याताई यायच्या आहेत का? आल्यात? सर जॉईन आहे मी. व्हिडिओ करते, 1-2 मिनिटात हा. चालू. हम्म. ओके. तर कालचा थोडासा रिकॅप करूया. काल आपण काय बघितलं, तर सुरुवात केलेली तिथपासूनच बघूया, म्हणजे कालपासूनच फक्त. प्राणाचे त्यांनी 10 प्रकार सांगितलेत याच्यामध्ये, ध्यानबंधू उपनिषदामध्ये. प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान हे 5 मुख्य प्राण आहेत. आणि उपप्राण आहेत नागकूर्म, कृकल, दैवदत्त आणि धनंजय. आणि या सगळ्या 74,000 नाड्या ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये हे सगळे प्राण उपस्थित असतात किंवा भ्रमण करत असतात सतत. आणि जे उपप्राण आहेत ते प्राण आणि अपानाच्या कक्षेतच येतात. त्यामुळे त्यांचं काम जे आहे ते प्राण आणि अपानाच्या अधीन आहे. त्यामुळे त्यांना उपप्राण असं म्हटलेलं आहे. आता हे जे प्राण आहेत त्यांच्या वशीभूत जीव असतो असं पुढे सांगितलंय. आपण सुरुवातीला बघत असताना प्राणायाम बघितला, म्हणजे प्राणायामाचा अभ्यास कसा करायचा त्याचा विधी बघितला. प्राणाचं आता माहिती करून घेतली आणि हठयोगाद्वारे प्राणाला अपानाला एकत्रित करून सुषुम्न मार्गाने प्रवेशित करायचं आहे पुढे. तर त्याच्यासाठी आपण बंध मुद्रा जे काही लागेल या सगळ्या गोष्टी आता पुढे एक एक क्रमानं घेणार आहे. तर मग त्याच्या आधी सुरुवातीला सांगून ठेवलंय की प्राण आणि अपानाच्या वशीभूत जीव असतो. तो तर हे प्राणामुळे उपप्राण जे वरच्या आहेत, दिशेनं. हम्म. बोला. बोला सर. आवाज आवाज येत गेला नाही वाटतं वाटतं सरांचा. तुमचा. हो. हम्म. आणि ते उपप्राण जे आहेत ते बाकीच्या उपनिषदांमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये त्या प्राणांचं स्वतःचं वेगवेगळं काम पण सांगितलेलं आहे. पण या उपनिषदामध्ये मात्र नाही, फक्त उल्लेख केलेला आहे. आणि त्यांना गौण मानलेलं आहे, कारण त्यांनी प्राण आणि अपानाच्या अंतर्गत सर्व शरीरातील प्राणाच्या सर्व हालचाली या प्राण आणि अपानाच्या अधीन आहेत असं सांगितलेलं आहे. त्यामुळे प्राण आणि अपानाचं ऐक्य हे याच्यामध्ये प्रमुख काम आहे. या उपनिषदामधलं प्रमुख काम प्राण अपानाचं ऐक्य आणि त्याला सुषुम्नेमध्ये प्रवाहित करणे. ह्या गोष्टी हठ मार्गाने आपल्याला करायच्या आहेत. त्यामुळे प्राण आणि अपानालाच महत्व दिलेलं आहे, उपप्राणांना नाही. प्राण आणि अपानाच्या वशीभूत जीव आहे, कारण तो प्राणामार्फत ऊर्ध्व दिशेने, अपानामार्फत अधो दिशेने आणि दोघांच्याही साह्याने तिर्यक दिशेने अशा पद्धतीत सर्व शरीरात अविरत, म्हणजे कधीही विश्रांती न घेता सतत भ्रमण करीत असतो. आणि दुसरं उदाहरण काय दिलंय की जसा हातातील चेंडू वर फेकल्यावर वर जातो तसा आणि परत थोड्या वेळाने खाली येतो, तसा प्राण आणि अपानाच्या सहयोगानं जीव शरीरामध्ये सतत फिरत असतो आणि तो कधीही आराम करत नाही. अशा प्रकारचं वक्तव्य याच्यात आहे. पुढे योगाभ्यासाच्या वेळी प्राण आणि अपानाचं मिलन कसं करतात, तर मूर्धास्थित किंवा मूलाधार चक्रामध्ये असलेला अपान वायू प्राणवायूला खाली खेचतो आणि आज्ञा चक्रामध्ये असलेला प्राणवायू अपानाला वर खेचतो. अशा पद्धतीत आपण चक्र टाईप बघितलं की कशा पद्धतीत प्राण अपान हे वर खाली होत असतात. आणि त्याला उदाहरण काय दिलंय त्यांनी, तर पायाला दोरी बांधलेल्या पक्षाप्रमाणे हा वायू शरीरात वर खाली येत जात राहतो. त्यानंतर काय सांगितलं, तर सर्वात सोपा मार्ग अजून अजपा हंस विद्या. अवजपा हंस विद्या सांगितली. आपण जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा स आवाज येतो आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा हम आवाज येतो. हो. आणि हम आणि स यांचा मिळून हंस असा ध्वनी तयार होतो. आणि त्याचे उच्चारण सतत केल्याने, त्याचं काय संकल्प केल्याने नुसतं सुद्धा मोक्षप्राप्ती किंवा पापमुक्ती होते असं सांगितलेलं आहे.
आणि त्यालाच नाव काय दिलंय? हंसजपा. अजपा हंस विद्याला सांगा कोणीतरी. अजपा हंस विद्या म्हणजेच काय? गायत्री का सर? हा, अजपा गायत्री. हा, अजपा गायत्री. अ- हा, कसाही टीपेला येऊ शकतो हा प्रश्न. अजपा हंस विद्या म्हणून येईल किंवा अजपा गायत्री म्हणून तरी येईल. कसाही प्रश्न आला तरी आपला आला. तर हे समजलेलं आहे. तर अजपा गायत्री करत असताना त्यांनी किती वेळा सांगितलंय? तर 21,600 वेळा आपल्यासाठी हे उच्चारण होऊ शकतं एका दिवसात. इतक्या वेळेला अजपा गायत्रीचा जप यानं होऊ शकतो. अजपा हंस विद्येचा संकल्प केल्यानंतर याचा आपल्याला फायदा मिळू शकतो. हा जप योग्याला सदा मोक्ष प्राप्त करून देणारा आहे आणि सर्व पापांपासून मुक्तता देतो. गायत्री समान विद्या देतो. तप आणि पुण्य कधीही नव्हते आणि कधीही होणार नाही एवढं यापासून फळ मिळू शकतं, अशा पद्धतीत यांनी वर्णन केलंय होतं. आता कुंडलिनी जागरण. कुंडलिनी जागरण कसं सांगितलंय? तर आपल्याला जो प्राण आहे त्याला सुषुम्ना मार्गात प्रविष्ट करायचा आहे, प्राण अपानाला, आणि त्याला वर खेचत ब्रह्मरंध्रापर्यंत जायचं आहे किंवा कुंडलिनी शक्तीला वरती न्यायचं आहे. तर त्याच्यासाठी कसं सांगितलं? कुंभक करायला सांगितलंय. जी कुंडलिनी शक्ती ती निद्रिस्त अवस्थेत आहे, मग त्याच्यासाठी कुंभक करायचा आणि अपान वायूला अपान वायूने प्राणाने फुंकून, आपण तसे. हा, प्रज्वलित झालेल्या अग्नीच्या गर्मीने कुंडलिनी जागृत होते, असं सांगितलंय. आणि मग हिला दुसरा मार्ग उरत नाही. जे जवळचं बीळ आहे त्याच्यातच साप घुसेल, मग तो सुषुम्ना मार्गाने ती कुंडलिनी वरच्या बाजूला सरकेल, असं ते सांगतात. आणि मग वर्णन कसं केलंय? तर जसं सुईमध्ये धागा असतो किंवा कपड्यामध्ये विणलेला धागा असतो, तसं हे जी चक्र आहेत ती या धाग्यामध्ये किंवा सुषुम्नेमध्ये विणलेली आहेत, अशा पद्धतीत वर्णन केलंय. आणि ज्याप्रमाणे चावीने कुलूप खोलून बंद दरवाजा उघडतात, तसे योगी कुंडलिनी शक्तीला ब्रह्मरंध्रात पोचवून मोक्षाचे द्वार उघडतात, असं वर्णन केलं. त्यानंतरची आली कुठली मुद्रा? शक्ती चालन मुद्रा. काय करायचं आहे याच्यामध्ये? कंठकुपात हनवटी लावायची आहे. याला कुठे असं हे म्हटलेलं नाहीये, त्यांनी नाव दिलेलं नाही. आपण त्याला कुठला बंद म्हणतो? जालंधर. हा, जालंधर म्हणतो, परंतु इथे काही नाव बिव दिलेलं नाही. कंठकुपात हनवटी टेकवावी, दाबून धरावी. आणि दुसरं काय सांगितलं? मूलाधार बंद वारंवार लावावा. ऊर्ध्वम अनिलम प्रोच्चारयन पूरितम मुंजन. इथे पण त्यांनी मूलाधार बंध असं पण म्हटलेलं नाहीये, परंतु अपान वायूला वारंवार प्रेरित करावं वरती, असं म्हटलंय. तर त्यामुळे काय होईल? तर प्राण आणि अपानाचं मिलन होईल आणि ते जो काही प्राण मिळवला जाईल प्राण आणि अपानाचा, त्याला आपल्याला सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट करायचा आहे. आणि त्यामुळे काय होईल? या शक्तिचालन मुद्रेचं फळ काय आहे? तर योग्याला मीच ब्रह्म आहे असा आत्मबोध होईल, हे त्याचं फल आहे. पुढे आता आपण माझ्या मते इथपर्यंत काल झालेलं होतं, बरोबर आहे ना? ब्रह्मचर्य आधीने कुंडलिनी जागरण हा विषय शेवटचा होता. जो योगी पद्मासनात बसून म्हणजे हे करतो, प्राणायाम करतो, तो निश्चित मुक्त होतो.
प्राणायामाचा अभ्यास करताना घाम आल्यानंतर काय करायचं आहे? अंगाला मर्दन करायचं आहे त्या घामाचं. तिखट, आंबट, खारट पदार्थ योग्यानं खाऊ नये. त्यांनी केवळ दूध पिलं पाहिजे आणि मिताहार केला पाहिजे. ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले पाहिजे. आणि अशा प्रकारे निरंतर अभ्यास केल्यानंतर योग्याला 1 वर्षानंतर काय प्राप्त होईल? सिद्धी प्राप्त होईल. आणि सिद्धी कधी प्राप्त होते? तर या योगाच्या कंदाच्या वरती सुषुम्नेमध्ये कुंडलिनी शक्ती येते, तो सिद्ध होतो. म्हणजेच कुठलं चक्र? स्वादिष्ठान चक्र. पुढे आता 3 बंध सांगितलेले आहेत. पुढे प्राण अपान योर ऐक्यम शयान्मूत्र पुरुषयोः युवा भवति वृद्धोऽपि सततं मूलबंधनात् पार्श्विभागेन संपीड्य योनिम् आकुंचयेत् बुधम् अपान ऊर्ध्वम् उत्कृष्य मूलबंधो अयमुच्यते. मूलाधार बंधाचा सतत अभ्यास केल्याने प्राण आणि अपानाचे मिलन होते. प्राण आणि अपानाचं एकत्रीकरण करण्यासाठी काय सांगितलंय? मूलबंध सांगितलाय. कारण अपान प्राण तर नक्की आतमध्येच घेणार आपण नाकाद्वारे, आणि जो अपान आहे तो त्याची गती अधो आहे, तर तिला थांबवून वरच्या दिशेने प्रेरित केल्यामुळे अपान वरच्या दिशेनं प्रेरित राहील आणि जो प्राण आहे तो अधो दिशेनं असल्यामुळे दोघांचं मिलन होईल. अशा पद्धतीत त्यांचं कन्सेप्ट आहे. मग आता अपानाला जर ऊर्ध्व केलं तर मलमूत्र कमी होणार, हे आपण जाणू शकतो. कारण अपानाचं जे कार्य आहे तेच मलमूत्र निष्करण हे आहे. निष्क्रमण म्हणजे मलमूत्राला बाहेर काढणे हे काम आहे. अपानाला जर ऊर्ध्व केलं तर मलमूत्राचं कमतरता होणार. तसेच वृद्ध व्यक्ती सुद्धा तरुण होतो. आता मग हा मूलबंध कसा लावायचा? तर टाचेला शिवणीवर लावून, पायाची जी टाच आहे ती शिवणीवर लावून गुदभागाच्या आकुंचनाचा अभ्यास करावा. तसेच अपान वायूला वर खेचण्याचा प्रयत्न करावा. आता इथे हे वाक्य एक्स्ट्रा आहे. म्हणजे नुसतं टाच लावा आणि गुदाचं आकुंचन करा म्हणजे मूलबंध झाला असं त्यांनी म्हटलं नाहीये. त्याच्या पुढे त्यांनी काय सांगितलंय? अपान वायूला वर खेचण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे निगेटिव्ह प्रेशर लावणे हे पण आवश्यक आहे तिथे. जसं मूलबंधाला बंद करायचं आहे म्हणजे गुदद्वार बंद करून टाकायचं आहे आणि वर खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे, तो म्हणजे अपान वायूला वर खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. मूलबंधाची लावण्याची ही कृती आहे. एक बंद झाला. आता दुसरा उड्डीयान बंद. आणि त्याचं फल काय सांगितलंय बघा. फल विसरायचं नाही, फल पण येतात कुठे. आणि ते नेटच्या परीक्षेला असलं काहीतरी सांगितलेलं असतं, विचारलेलं असतं. काय आहे फळ? वृद्ध व्यक्ती सुद्धा तरुण होतो. तरुण होते. जे हा जवळपास तिन्ही बंधामध्ये तेच आहे, वृद्धत्व मुद्रा आणि बंधमध्ये. ह्याच्यानुसार नसं हा वृद्धत्व हम्म टाळलं जाऊन माणूस तरुण राहतो. वृद्धत्व तर टाळलं जातं. या उपनिषदानुसार स्पेसिफिक विचारलं आपल्याला सांगता आलं पाहिजे, म्हणून लक्षात ठेवताना इथेच आपण अभ्यास करायचा. तसं 2 सांगितलं. एक तर मलमूत्र कमी होतं आणि दुसरं काय सांगितलं? वृद्ध वृद्धत्व येत नाही. व्यक्ती सुद्धा तरुण होतो. पुढे उड्डीयान बंद. उड्डयनम कुरुते यस्मात् अविश्रांत महाखगः उड्डीयानम तदेव त्यात तत्र बंधो विधीयते. उदरे पश्चिमं ताणं नाभेर ऊर्ध्वं तु कारयेत उड्डीयानो अपि अयम बंधो मृत्युमातंग केसरी. हा शब्द जसा तसा कुठे आहे? हठयोग हठप्रदीपिकेमध्ये जसाच्या तसा हठयोग मध्ये. हठप्रदीपिकेमध्ये आहे.
हो, आणि म्हणजेच मागच्या वेळी पण ऐकलं हठयोगामधला आपण. ते उड्डयन बनचा पूर्ण श्लोक तसाच आहे सर, काहीच हा त्यात बदल नाहीये. मृत्यू मातंग हा केसरी पण मागच्या वेळी पण मृत्यूरूपी अभ्यास हत्ती केला ना. समोर. हो, कारण बऱ्याच उपनिषदामध्ये हे सगळं वर्णित आहेच. त्यामुळे आपल्याला हे वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पण अगदी व्यवस्थित इथे सांगितलेलं आहे. जसं आपल्याला हटप्रतिक्रियेमध्ये मध्ये बघायला मिळतं, त्याचं ओरिजिन हेच असावं असं आपण म्हणू शकतो पूर्णपणे. तर याचा अर्थ काय आहे, तर उड्डाण बंध लावण्याचा अभ्यास करण्याने प्राणवायुरूपी पक्षी कोठेही न थांबता सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट होतो. म्हणून या बंधाला उड्डीयान असे म्हणतात. आता जो प्राणरूपी पक्षी, असं प्राणवायुरूपी पक्षी असं म्हटलंय, कारण का, तर तो खाली वर सतत उडतच असतो. आणि चेंडूची उपमा पण त्याला मग एकदा दिलेली आहे, बरोबर आहे ना. प्राणपानाच्या वशीभूत जीव असतो आणि तो खाली वर सारखा होत असतो अविश्रांत. मग हा जो पक्षी आहे त्या पक्षाला नाव नाव म्हणजे पक्षाला हे धरून त्याचं उड्डाण असं धरून त्याला उड्डीयान असं म्हटलेलं आहे. उड्डीयान बंधामध्ये पोटाला आत खेचून पाठीला लावले जाते, बरोबर. नाभीला आत खेचतो आपण आणि म्हणजे आपल्या मणक्यापर्यंत खेचण्याचा प्रयत्न करतो. बेंबीच्या वरचा आणि खालचा भाग उड्डीयान बंधामध्ये आत खेचला जातो. असे करत असताना श्वासाला बाहेर काढून टाकल्याने म्हणजेच रेचक केल्याने उड्डीयान बंध सहज लागतो. ओके. हा बंध मृत्यूरूपी हत्ती समोर सिंहाप्रमाणे आहे, म्हणजेच मृत्यू मातंग केसरी. बऱ्याच वेळेला मृत्यू मातंग केसरी हा ह्याला पण येतो 1 मार्काच्या क्वेश्चनला, म्हणजे आपल्या परीक्षेत नव्हे पण नेटमध्ये येतं. किंवा नेटला. हा, आपल्याला जर समजा त्याच्यावर एखादी टीक लिहायला आली तर तरी सुद्धा अशी येऊ शकते ती मृत्यू मातंग केसरी. अर्थात उड्डीयान बंध हा मृत्यूला दूर ठेवतो, हे त्याचं फलश्रुती आहे. पहिल्याची फलश्रुती काय होती? मलमूत्र कमी करून वृद्धत्व पण रोखलं वृद्धत्वाला जातं. दूर ठेवतो. आता ह्याची फलश्रुती काय आहे? मृत्यूला पण दूर ठेवतो. पुढे जालंधर बंध. बध्नातीहि शिरोजातम अधोग मीन भोजलम ततो जालंधरो बंधः कंठ दुःखौघ नाशनः जालंधरे कृते बंधे कंठ संकोच लक्षणे. हा काय करतो, तर जालंधर बंध गळ्याच्या सर्व नाड्यांना बांधतो. गळ्याच्या ज्या एवढ्या नाड्या आहेत, 74,000 नाड्यांपैकी गळ्यामध्ये ज्या असलेल्या नाड्या आहेत त्यांना तो बांधतो किंवा बंधनात ठेवतो. हा बंध लावण्याने ब्रह्मरंध्रातील पीयूष ग्रंथीमधून निघणारा अमृता समान रस पोटातील जठराग्नीमध्ये पडून नष्ट होत नाही. अमृत बिंदू असं सांगितलेलं आहे, जो मस्तकातून स्त्रवतो तो अग्नीमध्ये पडतो आणि नष्ट होतो असं सांगितलेलं आहे. जालंधर बंध लावल्यामुळे तो बिंदू हा जठराग्नीमध्ये पडून नष्ट होत नाही, त्याला इथे रोखलं जातं. बंध लावल्यामुळे इथल्या ज्या काय आहेत नाड्या आहेत त्या नाड्यांना संकोच केल्यामुळे तो जो अमृत बिंदू आहे तो खाली पडत नाही. जालंधर बंधाच्या नियमित अभ्यासाने गळ्याचे सर्व रोग नष्ट होतात. आता इथे आपल्याला लावता येईल, आपण सगळ्यांना सांगतोच, नाहीतरी गळ्याचे रोग असतील त्या सगळ्यांना जालंधर बंध आपण सुचवतो. उदाहरणार्थ थायरॉइडच्या पेशंटना आपण सांगतो. जालंधर बंधाच्या नियमित अभ्यासाने गळ्याचे सर्व रोग नष्ट होतात. या बंधामध्ये डोके समोरच्या बाजूला झुकवून हनवटीला कंठकुपामध्ये स्थिर ठेवले जाते, म्हणजे कृती सांगितली.
आता ह्याची कृती पण सांगायला लागते सुरुवातीला आणि नंतर आपल्याला त्याची फलश्रुती पण सांगता येते. फलश्रुती काय आहे? कृती तर सिंपल आहे, सांगा फलश्रुती. ती ग्रंथीतून पसरलेल्या अमृत रसाचं ज्वलन होत नाही अग्निकुंडात पडून, म्हणजे जठराग्नीत पडून. हा, बरोबर. अमृतबिंदूचं रक्षण जठराग्नीमध्ये ओढून नष्ट होण्याचं पासून अमृतबिंदूचं रक्षण करणे, ही पहिलं. आणि दुसरं काय? गळ्याचे सर्व रोग नष्ट होतात. बरोबर, हे दुसरं हो. फलश्रुती आहे. चला पुढे जाऊया. आता पुढे आली केसरी मुद्रा. म्हणजे इथे हठयोगातल्या बऱ्यापैकी गोष्टींचं वर्णन आपल्याला मिळतंय. पुढे आपल्या नाकाच्या पाठच्या भागाला म्हणजे पडजिभेच्या वर दोन्ही नाकपुड्यांचे टोक आहे. दोन्ही नाकपुड्यांचे टोक हे पाठच्या बाजूला आहे, पडजिभेच्या वरती. जिभेला या ठिकाणी म्हणजे टाळूच्या पाठच्या भागाला स्पर्श करत वरच्या दिशेने वळवून केसरी मुद्रा केली जाते. कपाल कुहरे जिव्हा प्रविष्ठा विपरीतगा ध्रुवोरंतर्गता दृष्टीर मुद्रा भवती मुद्रा. केसरी. कपाल कुहरे जिव्हा प्रविष्टा विपरीतगा, विपरीत म्हणजे उलटी करून, उलटी करून जी उलट्या दिशेने पाठच्या बाजूला न्यायची आणि कपाल कुहरामध्ये प्रविष्ट करायची. ध्रुवोंतर्गता दृष्टी म्हणजे दृष्टी कुठे असली पाहिजे? आज्ञाचक्रावर, आज्ञाचक्रावर असली पाहिजे. दृष्टीर मुद्रा भवती खेचरी, या मुद्रेला खेचरी मुद्रा असं म्हणतात. हा, आता त्याच फलनिष्पत्ती किंवा फलश्रुती. जो व्यक्ती खेचरी मुद्रा लावणे जाणतो आणि तिचा नियमित अभ्यास करतो त्याला मृत्यूचा सामना करावा लागत नाही. फलश्रुतीमध्ये पहिली फलश्रुती काय? मृत्यूपासून दूर ठेवते, तसेच कधीही आजारी पडत नाही, रोगांपासून दूर ठेवते. तिसरं, त्याला झोप तहान भूक सतावत नाही. तृष्णा आणि झोप तृष्णा, निद्रा आणि आणि क्षुधा झोप. यांच्यावर विजय मिळवतो. हा, तो कधीही भ्रमित होत नाही. तो कर्माच्या बंधनात अडकत नाही. इथे हे वेगळं जरा सांगितलंय बघा. नेहमी आपल्याला हठमध्ये हे गोष्टी बघायला मिळत नाही, पण इथे त्यांनी सांगितलं तो कर्माच्या बंधनात अडकत नाही. खेचरी मुद्रा लावल्याने चित्त आकाश म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्यस्थानावर एकाग्रित होते. चित्ताला एकाग्रित करण्यासाठी ही मुद्रा सांगितलेली आहे. आणि जीभ सुद्धा याच ठिकाणी लागते, म्हणून सिद्धयोगी याला खेचरी असे म्हणतात. आणि ही मुद्रा जाणणाऱ्यांचा सन्मान करतात. म्हणजे ज्यांना ही मुद्रा करता येते त्यांचा सन्मान करतात. आपल्याला येत नाही, बघितलं मी ट्राय करून खूप वेळा, मला तर येत नाही. स्पेशल जीप पाहिजे त्याला, 2 हात किंवा दोहन चालन वगैरे करण्याची आपली तयारी पाहिजे, ती पण आपल्याकडे नाही. त्यांनी जीभ ते थोडी जे वाढवावी लागते कट नाही, कट करायचं पण काहीतरी आहे हो का सर? असं जे टाय झालेलं आहे हो, तर तिथं आपण करू कट तर करून. शकतो. उसाच्या मी पात्याने ह्याच्यावर जीभ मी कट करायला लागते. हा, तुम्हाला एक म्हणजे इन्सिडन्स सांगतो की लहान मुलांमध्ये टंग टाय नावाचा एक आजार असतो बाय बर्थ, की ज्याच्यामध्ये जिभेच्या खाली एक फ्रेन्युलम असतो, म्हणजे एक पडदा असतो छोटा. आणि त्याचं महत्व असं आहे की जीभ जेव्हा म्हणजे मूल जन्मतं त्यावेळी तो पडदा ऑटोमॅटिक नष्ट होतो आणि ती जीभ फ्री फ्री झालेली असते. पण काही जणांमध्ये ते बाय बर्थ तसंच राहतं. मग काय होतं की त्याला जर जीभ बाहेर काढायला सांगितली तर त्याचं टोक बाहेर येत नाही, टोक असं आतमध्ये फोल्ड होऊन राहतं. अशी बायफेड जीभ अशी बाहेर येते, म्हणजे त्याचे 2 पार्ट होऊन अशी जीभ बाहेर येते आणि टोक आतच राहतं.
मग अशी जी मुलं असतात त्यांना अं, त थ द ध न र ळ ट हे शब्द म्हणता येत नाही अजिबात. उच्चारणच होत नाही त्यांच्याकडनं, कारण जीभ वरच्या दातांच्या खाली जीभ लागत नाही, त्यामुळे त्यांना हे शब्द बोलायला प्रॉब्लेम येतो. मग आमच्या इथे त्यांच्या सर्जरी आम्ही प्लॅन करतो. तेव्हा मी सर्जनशी याविषयीशी बोललो की असं करता येईल का, की एखाद्याची जीभ थोडी वाढवता येईल का. तर म्हणाले 1 ते 2 मिलीमीटर करता येईल, नाही असं नाही. आत्ता आहे त्याच्या 1 ते 2 मिलीमीटर माझी जीभ मी वाढवू शकतो, आणि हार्डली 5 मिनिटाची सर्जरी असेल, आणि त्याच्यात काय ऍडमिशन पण नसेल, काय नसेल. 1 ते 2 मिलीमीटर पर्यंत वाढवता येईल. पण जर लहानपणापासून अभ्यास केला एखाद्याने त्याचा, तर मात्र ते स्वतःहून त्याचे जे मसल्स आहेत ते वाढवावे लागतील, नुसतं नाही होणार. त्या ते काहीतरी मसल्सचा एक आहे ना आकार सर असं वाढवून दहार ते काढल्यासारखी दोहन जिभेला चिमट्याने दहार चिमट्याने वाढायला लागते रोज काढल्यासारखं थोडी थोडी. चिमट्यानं ओढायची. ओढायचं. हा, दोहन रोज दोहन थोडी थोडी करायचं, प्रॅक्टिस करायला. छेदन करायचं आणि दोहन. ते छेदन केल्यामुळं इतकी वाढणार नाही, पण दोहन दोहन केल्याने करायला वाटतं पाहिजे ओढले. त्याला. हो. हा, मग ते तर हा ओढून, आणि परत दुसरं काय होणार की हायपोग्लॉसल जे खालचे मसल्स आहेत ना, ते एवढ्या पद्धतीत ट्विस्ट पण होणार नाही. आपले सवयच नाही आपल्याला की उलट केली जीभ. आपण काय करू शकतो, तर आउटवर्ड 1/3 पार्ट जो आहे ना तेवढाच फक्त वरती नेऊ शकतो. त्याच्यानंतरचे जे मसल आहेत ते स्टिफ असतात, ते उलटे होणं फारच कठीण असतं. आणि ते जेव्हा होतील तेव्हा जीभ कपाल कुहरात पण कठीणच आहे, पण निदान सॉफ्ट पॅलेटच्या तिथे कुठेतरी तरी पोचेल, असं आहे. त्यामुळे एक तर लांब पण करायला पाहिजे, दुसरी गोष्ट आतले जे स्ट्रॉंग मसल आहेत त्यांना पण फ्लेक्झिबल उलट करायला लागेल. त्यामुळे खूप मेहनत आहे त्याच्या पाठीमागे. ठीक आहे. खेचरी मुद्रा. आता खेचरी मुद्राद्वारा वज्रोली सिद्धी. इथे वज्रोलीचा पण अमरोली वज्रोलीचा पण उल्लेख आहे, हे लक्षात घेतलं. खेचऱ्या मुद्रा यस्य विवरम लंबिकोर्ध्वतः बिंदुः क्षयरति नो यस्य कामिन्या लिंगितस्य च यावत् बिंदुः स्थितो देहे तावन् मृत्युभयं कुतः. ज्याची जीभ, आता हे खेचरीच्या आधी हे बघूया आपण. मगाशच्या प्रमाणे खेचरी मुद्रा आपण जाणली की कशी विधी करायचा आहे, पण त्याचं हे बघा फलश्रुती काय काय आहे बघा पटापट. पहिलं काय आहे, मृत्यू. मृत्यूपासून परावृत्त करते. त्यानंतर परावृत्त करते. आजार कधी होऊ देत नाही. त्याच्यानंतर क्षुधा, तृष्णा आणि निद्रा याच्यावर विजय मिळवता येतो. निद्रा. त्याच्यानंतर कर्मबंधनात तो कधी अडकत नाही, आणि चित्त एकाग्र होते. आणि चित्त एकाग्र होते. चित्त एकाग्र होते कुठे होते, भ्रूमध्याच्या ठिकाणी. भरून मध्यस्थिती. ज्याची जीभ खेचरी मुद्रेच्या अभ्यासाने दोन्ही भुवयांच्या मध्यापर्यंत पोचते, त्याचे वीर्य स्त्रीने आलिंगन दिल्यानंतर सुद्धा स्खलित होत नाही. जोपर्यंत शरीरात वीर्य आहे तोपर्यंत योग्याला मृत्यूचे भय सतावत नाही. म्हणजे खेचरी मुद्रेचा हा पण एक फायदा आहे की त्याच्यामुळे ब्रह्मचर्य जास्ती टिकतं. जोपर्यंत खेचरी मुद्रा लागू नसते तोपर्यंत वीर्य शरीरामधून बाहेर जात नाही. जर वीर्य बाहेर जाऊन स्त्रीच्या योनीमध्ये पोचले तरी सुद्धा वज्रोली मुद्रेद्वारा वीर्याला मागे खेचून परत शरीरात ओढले जाते. आता ही एक क्रिया आपल्याला तिकडे पण मिळते, हठप्रदीपिकेमध्ये सुद्धा आहे. वज्रोली, अमरोली हे आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाणी खेचणे, नंतर मग तैलवत द्रव्य खेचणे, त्याच्यानंतर मधु खेचणे, आणि त्यानंतर वीर्याचं सुद्धा स्खलन रोखणे किंवा आर्तवाला खेचणे, इथपर्यंत त्यांनी त्याच्यात लिहिलंय. तर हे क्रिया ह्या सांगून ठेवलेल्या इथे जशा आहेत तशाच सेम टू सेम आपल्याला तिकडे पण बघायला मिळतात. आता 2 बिंदू एकत्रीकरणाने जीवमुक्ती
हा कन्सेप्ट आहे. जसं प्राण आणि अपान मिलन आहे तसं हा पण आहे बघा, की बिंदूचे दोन प्रकार आहेत. आता हे वेगळाच कन्सेप्ट चालू झालाय. दोन बिंदू, एक अमृत बिंदू मगाशी आपण बघितलं तसं बिंदूचे सफेद आणि लाल असे दोन प्रकार आहेत. सफेद बिंदूला शुक्र किंवा शुक्र म्हणतात, म्हणजे शुक्र, आणि लाल बिंदूला रज असं म्हणतात. रज मूलाधारामध्ये असलेल्या योनी भागात स्थित असते. रज हे देवी तत्व किंवा जीव या नावाने ओळखले जाते. बिंदू किंवा शुक्र शशी स्थानात अर्थात भ्रूमध्य आणि सहस्रार यांच्या मध्यावर्ती स्थानावर असते. हे बिंदू किंवा शुक्र शिवतत्व आहे. अधोभागातलं कुठलं? देवी तत्व. आणि जे सहस्रार आणि ह्याच्यामध्ये आहे त्याला काय नाव दिलंय? शिवतत्व. आणि शिव आणि शक्ती यांना एकत्र आणणे खूप कठीण आहे. हे काम फक्त योगीच करू शकतो. याप्रमाणे वाऱ्याने उडालेली धूळ सूर्यकिरणांमध्ये मिसळते, तसेच शक्तिचालन मुद्रेने शिव आणि शक्ती किंवा शुक्र आणि रज यांची एकता होऊन शरीर श्रेष्ठ बनते आणि योगी जीवनमुक्त होतो. आता ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कुठून सुरू होतात? घटप्रदीपिकेमध्ये सुद्धा जे सांगितलंय त्याचा मूळ हे असं आहे की या 74,000 नाड्या सांगितल्या त्या सर्व शुद्ध करण्यापासून इथून तयारी असते. त्या शुद्ध केल्यानंतर इडा पिंगला सुषुम्ना शुद्ध झाल्यानंतर आपल्या शरीरामधील शक्तीला, प्राणाला आपण वर किंवा खाली प्रेरित करू शकतो. त्याला बंध लावू शकतो, मुद्रांनी त्याची गती वळवू शकतो. अशा पद्धतीत आपण गोष्टी करू शकतो. आणि जो माणूस हे करू शकतो त्याला ह्यांना काय म्हणायचं आहे हे समजू शकेल. रज आणि शुक्र यांना एकत्र आणणे किंवा अधो आणि ऊर्ध्व एनर्जी ज्या आहेत त्यांना एकत्र करण्याची ही एक कन्सेप्ट आहे जी प्राण अपानाचं मिलन या शब्दाने एके ठिकाणी वर्णित आहे. आणि इथे कसं आहे? शिव आणि शक्तीचं मिलन जीवन शक्ती अशा पद्धतीत वर्णित आहे. अधोबिंदू ऊर्ध्वबिंदू अशी वर्णित आहे. रज आणि शुक्र असं वर्णित आहे, शुक्र. त्यांचं एकीकरण. तर या सगळ्या जन गोष्टी आहेत एकच, परंतु वेगवेगळ्या अँगलनं समजून देण्यासाठी लोकांच्या भाषेप्रमाणे हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. मग त्याचं काय होतं? एकताहून शरीर श्रेष्ठ बनते आणि योगी जीवन मुक्त होतो. पांढऱ्या रंगाचे शुक्र चंद्राशी संबंधित आहे आणि रज सूर्याच्या गुणांनी युक्त आहे. रजाचा रंग काय सांगितलाय? लाल. आणि तांबूस शुक्ल कोणाचा सांगितलाय? शुक्राचा सांगितलाय. शुक्र कुठे पांढरा. सांगितलंय? स्थित स्थान इथे सांगितलंय. रजाचं स्थान सांगितलंय योनी स्थान. आणि या दोघांना एकत्र आणायचं आहे. शुक्र हे चंद्राशी संबंधित आहे आणि रज हे सूर्याच्या गुणांनी युक्त आहे. म्हणजे एवढे सगळे गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत तिथे. हे सगळं कशामध्ये येतं? बिंदू, दोन बिंदूंच्या एकत्रीकरणानंतर जीवनमुक्ती कशी मिळते ते सांगितलंय. भ्रूमध्य आणि सहस्रार याच्यातील स्थानामध्ये सूर्य आणि चंद्राला एकत्र करणे जो योगी जाणतो तोच खरा योगी आहे. म्हणजे इथे पण तेच सांगितलं, जे जसं तिकडे काय सांगितलं तर सुषुम्नेला वरती आणत कुठेपर्यंत आणायचं आहे? चक्रापर्यंत. तसंच ह्याला पण इथे तेच सांगितलं की शुक्राकडे रजाला आणायचं आहे वरती आणि मिलन करायचं आहे. तर याच्यामुळे काय होतं? जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. पुढे महामुद्रा. शोधनम मलजालानाम घटनम चंद्रसूर्ययोः
रसानां शोषणं सम्यक महामुद्रा अविधीयते. षटकर्म इत्यादी अनेक साधनांनी शोधनम इथे आला शब्द. मलजालानाम कशाचं? मळाचं. मलमूत्राचं. आणि कशातल्या मळाचं? जालानाम म्हणजे 72,000 नाड्यांचं जलातल्या. जे जाळं आहे त्याच्यातल्या मळांचं शोधन. हा, षटकर्म आदी अनेक साधनांनी नाड्या शुद्ध केल्यानंतर रेचक, पूरक आणि कुंभक यांच्या साथीने प्राणायामाचा नियमित अभ्यास केल्यामुळे नाडी शुद्ध होते. महामुद्रेचा अभ्यास मलशोधन करतो आणि चंद्र तथा सूर्य यांच्या शक्तींना एकत्र करतो. तसेच शरीरातील रसांना सुकवतो. आता नाड्या शुद्ध करायच्या आहेत तर त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये मळ आहे आणि तो कसा आहे? चिकट आहे. चिकट पदार्थांना सुकवणारा वारा असतो. म्हणजे जर समजा आपण एखाद्या ठिकाणी खड्ड्यात पाणी थोडंसं साचलेलं आहे, सकाळी बघितलं, संध्याकाळपर्यंत ते वाऱ्यानं सुकून गेलेलं, बरोबर आहे. तसा अवशोषण करणारा वायू हा घटक आहे आणि तो कशाने सिद्ध होतो? प्राणायामाने. आणि त्या प्राणायामामुळे म्हणून नाड्यांमधील मळ अवशोषित होतो. अशा पद्धतीत महामुद्रेचा अभ्यास सांगितलेला आहे. आता ती कशी करायची त्याची कृती आली. जालंधर बंध लावून, पहिला आधी जालंधर बंध लावायचा, त्यानंतर काय करायचं? डाव्या पायाची टाच शिवणीवर दाबून धरावी. उजवा पाय समोर सरळ ठेवून दोन्ही हातांनी उजव्या पायाच्या बोटांना तसेच तळव्याला पकडावे आणि दोन्ही नाकपुड्यांनी फुफ्फुसांमध्ये श्वास भरून काही वेळ आतच रोखून धरावा व नंतर डाव्या नाकपुडीने हळूहळू बाहेर सोडावा. कुठल्या नाकपुडीने आत भरावा? दोन्ही नाकपुडींनी फुफ्फुसामध्ये श्वास भरावा, रोखून धरावा आणि नंतर डाव्या नाकपुडीने तो हळूहळू बाहेर सोडावा. डाव्या पायाची शिवणीला डाव्या पायाची टाच शिवणीवर लावायची आहे. उजवा पाय समोर ठेवायचा आहे आणि पायाचं हातानं पाय तो धरायचा पाय आहे. पकडायचे. पाय पकडायचा, पाऊल पकडायचं. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आतमध्ये भरायचा, रोखून धरायचा जालंधर बंधाने आणि नंतर डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडावा. सोडायचं. अशा प्रकारे ही कुठली मुद्रा आहे? महामुद्रा. महामुद्रा. तर महामुद्रेनं काय काय होणार आहे? पापाचा नाश. दुसऱ्या पायाने करायची दोन नाही का गोष्टी. सर? पहिला एकाच आधी साईडने करायची. शरीरामध्ये काय करतं? हे दोन्ही पाय, दोन्ही बाजूनं. आणि अशीच तिकडे पण सांगितलेली आहे, हठयोग प्रदीपिकेमध्ये पण आहे. महामुद्रेचा अभ्यासाने मलशोधन होते आणि ते कशा पद्धतीनं होतं? तर शरीरातील रसांना ती सुकवते किंवा शोषण करते. आणि आध्यात्मिक महत्व काय आहे? तर चंद्र सूर्य शक्तींना एकत्र करते. फलश्रुती लिहिताना पण अशीच लिहायची. शरीरात मध्ये काय बदल होतात प्लस आध्यात्मिक बदल काय मिळतात. बरोबर आहे. पुढे सर्व पापांचा नाश करणारी महामुद्रा लावण्याचा हा विधी आहे. याच्यामध्ये सर्व पापांचा नाश करते हे एक फायदा आध्यात्मिक मध्ये आपल्याला घेता येईल. कोणाचा तरी माईक चालू आहे बघा. माईक कोणाचं चालू आहे? प्लीज बंद करा. शिवाजी खडाके. आता आपण मागे जो हे बघितला विष्णूचं सविशेष ध्यान बघितलेलं आपण. त्याच्यामध्ये आपण कमळामध्ये, अष्टकमलामध्ये तो बसलेला आहे, म्हणजे अष्टदल पद्मामध्ये तो बसलेला आहे वगैरे आपण सगळं बघितलेलं. तसं आता इथे परत हा विषय आला की हृदय कमलात आत्मसाक्षात्कार. हृदय रूपी जे कमळ आहे, जे 8 पाकळ्यांचं आहे, त्याच्यामध्ये
आत्म्याचा साक्षात्कार कसा करायचा याच्याविषयीचं वर्णन असं दिलेलं आहे. तर मी थोडस शेअर करतो. तर मला होस्ट करता येईल? राम सर. संध्याताई तुम्ही होस्ट झालात, सरांना करा होस्ट. हा. केलं सर. ओके. दिसतंय ना आता? शेअर होतोय ना स्क्रीन? हो सर दिसतंय. आता हृदय कमलात आत्मसाक्षात्कार किंवा अष्टदल पद्म अशी टीप येते. टीप येते किंवा आपल्याला काय लिहायला येतं. तर हा एक डायग्राम आहे जी मी सरांनाही पाठवतो, म्हणजे ती तुमच्या ग्रुपवर पण येईल. ज्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत. आता ही डायग्राम मी काढून ठेवली आहे इथे, तर याचं आपण डिस्क्रिप्शन बघूया. समोर ही आता डायग्राम चालूच राहील आणि मी वाचत जातो. ओके. आपल्या हृदयामध्ये 8 पाकळ्यांचे कमळ आहे. या फुलाच्या गोलाकार मध्यभागात ज्योती स्वरूप अणुमात्र सूक्ष्म आत्मा आहे. या जीवात्म्यामध्ये सर्व काही प्रतिष्ठित आहे. हा शरीराच्या सर्व कामांना जाणतो आणि आपले सर्व कर्तव्य पूर्ण करतो. तो जाणतो की शरीराचे सर्व काम करणारा मी आहे, मीच भोक्ता आहे, मीच सुखी दुःखी, बहिरा लंगडा तिरळा गुंगा कृश स्थूल सर्व काही मीच आहे. आत्मा या प्रकारे स्वतंत्र रूपाने आपल्या शरीरात राहतो. जसं द्रष्टा म्हणून पुरुष स्वतंत्र आहे तसंच तो हे सर्व जाणतो. आता या हे जो आपल्या अष्ट पाकळ्यांचं हे आहे कमळ आहे, त्यातल्या प्रत्येक पाकळीचा रंग आहे. त्या पाकळीमध्ये जेव्हा आत्मा राहतो तेव्हा काय काय तो अनुभवतो किंवा त्याला कुठल्या कुठल्या अनुभव येतात हे आता पुढे वर्णन केलेलं आहे. जेव्हा जीवात्मा हृदय कमळाच्या पूर्व दिशेच्या पाकळीवर आराम करतो, ही बघा पूर्व दिशा पांढऱ्या रंगाचं दिसतंय, तेव्हा त्याची बुद्धी भक्तिभावाने भरून जाते आणि धार्मिक होते. हृदय कमळाची ही पाकळी सफेद रंगाची आहे. इथे मी तसं लिहून ठेवलंय. जेव्हा जीवात्मा आग्नेय दिशेला अर्थात दक्षिण पूर्व यांच्या मध्य दिशेला लाल रंगाच्या पाकळीवर विश्राम करतो तेव्हा त्याला झोप आणि आळस येतो. निद्रा आलस्ययुक्त रंग लाल. बरोबर. पुढे दक्षिण. जेव्हा जीवात्मा कमळाच्या दक्षिण दिशेच्या काळ्या रंगाच्या पाकळीवर आराम करतो तेव्हा त्याची बुद्धी द्वेष आणि क्रोधाने भरून जाते. इथे रंग कुठचा आहे? काळा. काळा. हा. ऍक्च्युली आणि दिसताना असं ग्रेश दिसतोय, इथं पण लिहिलंय काळा. हा, कारण काळ्यावर लिहू शकत नाही ना, म्हणून ते ग्रेश टाकलंय. पण काळा रंग हा लक्षात येतोय तिथे. तर तो त्यावेळी त्याची बुद्धी कशी असते किंवा त्याला काय हे होत असतं, तर द्वेष आणि क्रोधयुक्त. त्यावेळी तो दक्षिण पाकळीमध्ये असतो. त्यानंतरची दिशा कुठली असेल? नैऋत्य. हा, नैऋत्य दिशा.
नैऋत्य दिशेला जेव्हा असतो, निळ्या रंगाची पाकळी असते, तेव्हा त्याची बुद्धी पाप आणि हिंसा या भावनांनी युक्त होते. पाप करणे आणि हिंसा यानं युक्त होते. पश्चिम पश्चिम दिशेला जेव्हा जीवात्मा पश्चिम दिशेला स्फटिका समान शुभ्र रंगाच्या पाकळीवर आराम करतो, तेव्हा तो खेळणे आणि विनोद करणे पसंत करतो. रंग कसा आहे? स्फटिका समान. स्फटिका आणि खेळणे आणि विनोद करणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्या पुढची कुठली येणार दिशा? वायव्य. वायव्य दिशेला मण्याप्रमाणे चकचकीत रंगाच्या पाकळीवर आराम करतो. मण्याप्रमाणे चकचकीत असतं. त्यावेळी येण्या जाण्याचे काम करू इच्छितो, तेव्हा त्याला वैराग्याची भावना येते. येणे जाणे आणि वैराग्य इथे लिहून ठेवलंय. आता राहिली कुठची? उत्तर दिशा. उत्तर. जेव्हा तो कमळाच्या उत्तर दिशेला असलेल्या पिवळ्या रंगाच्या पाकळीवर विश्राम करतो, तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये सुख भोगणे आणि सजण्या सवरण्याची भावना येते. सजणे सवरणे आणि लेडीज रंग स्पेशल. पिवळा असतो. त्याच्यानंतर ईशान्य. जेव्हा जीवात्मा पूर्व उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला असणाऱ्या वैडूर्य मण्याप्रमाणे पाकळीवर असणाऱ्या पाकळीमध्ये विश्राम करतो, तेव्हा तो दान देणे आणि दया करणे हे इच्छितो. आता हे जर एकदम म्हणजे असा विचार केला की एकदम सर्व पाकळ्यांचा जर विचार केला, तर ज्या खालच्या पाकळ्या आहेत त्या निगेटिव्ह आहेत आणि वरच्या ज्या आहेत त्या दक्षिणेकडच्या पॉझिटिव्ह आहेत. निगेटिव्ह आणि उत्तरेकडच्या पॉझिटिव्ह, म्हणजे आसुरी आणि दैवी गुणासारखं थोडक्यात. हा, त्याच्यामुळे लिहिताना ह्या गोष्टीचं तारतम्य ठेवता आलं पाहिजे. जर एखाद्याला पटकन आठवत नाहीये कुठल्या पाकळीमध्ये काय आहे, तर निदान त्यानं ह्या गोष्टीचा तरी विचार केला तरी तो काहीतरी लिहून येऊ शकतो. थोडस इकडे तिकडे होईल फार फार तर. क्लॉकवाईज फिरतो ना तो? त्याची हे हा हा जीवात्मा क्लॉकवाईज फिरतो ना, म्हणजे क्लॉकवाईज. घड्याळाच्या दिशेने. क्लॉकवाईज हो. जेव्हा जीवात्मा शरीराच्या अंगांच्या संधीवर ध्यान करतो, तेव्हा शरीरातील वातपित्त कफ प्रकोपित होण्याने गंभीर आजार निर्माण होतात. आता ह्याला आपल्या जर आयुर्वेद शास्त्राचा विचार केला, आता मी हे जरा हे करतो, यातून एक्झिट होतो. आता दिसतोय आपल्या ऊर्ध्व अध आणि तिर्यक असे 3 मार्ग सांगितलेले आहेत. दोषांचं प्रकोपन जेव्हा होतं तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीत होत असतं की काही रोग हे ऊर्ध्व मार्गाचे असतात, काही अधो मार्गाचे असतात आणि काही तिर्यक मार्गाचे असतात. आणि त्याच्यामधले जे तिर्यक मार्गाचे रोग आहेत ते असाध्य किंवा कष्टसाध्य या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे उदाहरणार्थ काय, तर हाताच्या पेरांना होणारा काय रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात असं आपण त्याला म्हणतो, तर हा तिर्यक मार्गाचा व्याधी आहे. कारण का तो सूक्ष्म संधीमध्ये जाऊन वाताचा संचय करतो आमासही, त्यामुळे त्याला तिथे बरं करणं कठीण असतं. त्याच्या सूक्ष्मात जाऊन मुळातली कन्सेप्ट ही आहे की जेव्हा जीवात्मा शरीराच्या अंगाच्या संधीवर स्थान होतो, तेव्हा शरीरातील वातपित्त कफ प्रकोपित होण्याने गंभीर आजार निर्माण होतात. जेव्हा जीवात्मा हृदय कमळाच्या मध्यामध्ये असतो, तेव्हा तो सर्व काही जाणतो, तसेच तो गातो, नाचतो, वाचतो आणि आनंद मौज मजा करतो. मध्यभागी अष्टदल पद्माच्या किंवा हृदय कमळाच्या मध्यामध्ये.
जेव्हा डोळे थकतात तेव्हा जीवात्मा डोळ्यांची थकावट दूर करण्यासाठी हृदय कमळाच्या मधोमध पहिला गोल बनवून त्यामध्ये समावून जातो. आता कमळाच्या मध्ये लाल रंगाचा ठिपका होता बघा, बरोबर. हो. आता त्याही मध्ये तो 3 गोल बनवतो त्या ठिपक्यामध्ये सुद्धा. मग तो पहिला गोलामध्ये काय करतो, दुसऱ्या गोलामध्ये काय करतो आणि मध्यभागी काय काय करतो असं त्यांनी सांगितलं. जेव्हा डोळे थकतात तेव्हा जीवात्मा डोळ्यांची थकावट दूर करण्यासाठी हृदय कमळाच्या मधोमध पहिला गोल बनवून त्यामध्ये समावून जातो. हे पहिले वृत्त किंवा वर्तुळ बंदूक पुष्पाप्रमाणे लाल रंगाचे असते. या पहिल्या गोळ्यामध्ये बसणे ही जीवात्म्याची निद्रेचा अवस्था असते. निद्रितावस्थेमध्ये तो स्वप्न बघतो आणि स्वप्नामध्ये तो त्या सर्व वस्तूंची कल्पना व आठवण करतो ज्या त्याने जागृत अवस्थेमध्ये बघितलेल्या असतात किंवा ऐकलेल्या असतात, आणि अनुमान इत्यादींनी ज्याची कल्पना केलेली असते त्याही या स्वप्नावस्थेत दिसतात. म्हणजे पहिल्या वर्तुळात काय असतं, स्वप्नावस्था किंवा निद्रितावस्था. जेव्हा डोळे थकतात तेव्हा मनुष्य झोपी जातो आणि झोपी गेल्यानंतर त्याला काय पडतात, स्वप्न पडतात. तर यावेळी दृष्टा काय जाणतो हे यांनी इथे दिलंय. पुढे श्रमनिर्हरण करण्यासाठी जीवात्मा दुसरा गोल बनवतो. दुसरं सर्कल आतमधलं, आणि त्यात समाविष्ट होतो. दुसरा गोल इंद्रगोप किड्याच्या रंगाप्रमाणे मखमली लाल रंगाचा असतो. पहिला कुठल्या, बंदूक पुष्पाप्रमाणे लाल असतो, आणि दुसरा कसा असतो, इंद्रगोप किड्याच्या इंद्रगोप किडा. रंगाप्रमाणे मखमली लाल रंगाचा असतो. अष्टदल पद्म ही नोट 100% किंवा बऱ्याच वेळा येते. बऱ्याच वेळेला तो हा प्रश्न पडलेला आहे, त्यामुळे हे थोडंसं पाठांतराच्या दृष्टीनं आवश्यक आहे करणं, समजून घेणं हे तर आहेच, परंतु पाठ करून ते तिथे लिहिता येणं, आकृती पण तशी काढता येणं, थोड्या बहुत का असेना तुम्हाला जशी जमते तशी ती आकृती काढायची. तिथे 8ही पाकळ्यांचं कमळ काढायचं, त्याच्यातल्या प्रत्येक पाकळीवर आपण हातानं लिहायचं, दिशा सगळ्या लिहायच्या, रंग लिहायचा पाकळीचा, अशा पद्धतीत आपण तिथे आकृती काढायची. म्हणजे आपल्याला 100% मार्क पडू शकतात आकृतीनं. आता खाली परत आपल्याला त्या मध्यभागातली 3 सर्कल लिहायची आहेत. पहिलं बंदूक पुष्पाचं सर्कल ज्याच्यामध्ये स्वप्न होतं, त्याच्यानंतर दुसरं इंद्रगोप किड्याप्रमाणे लाल रंगाचं सर्कल, त्याच्यामध्ये काय करतो, सुषुप्त अवस्थेत किंवा झोपेच्या तीव्र अवस्थेत असतो. सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवात्म्याची बुद्धी केवळ परमात्म्यावर लागलेली असते. आपल्या झोपेचेही 3 प्रकार आहेतच. आपल्या म्हणजे ह्याचे कशाचे, आपल्या आपली अवस्था या 3 प्रकाराने विभाजित करता येतात. जागृत, सुषुप्ती आणि निद्रा, या 3 अवस्थेमध्ये आपल्याला विभाजित करता येतं. तर त्यातली ही दुसरी अवस्था कुठली आहे, सुषुप्ती किंवा झोपेची तीव्र अवस्था. सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवात्म्याची बुद्धी केवळ परमात्म्यावर लागलेली असते आणि परमेश्वरासंबंधी बुद्धी केवळ नित्यबोध किंवा नित्य ज्ञान अशी ही अवस्था असते. या नित्यबोध रूपी बुद्धीचा उपयोग करून जीवात्मा परमात्म्याचे दर्शन करतो या अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये. आता पुढे तिसरा गोल मध्यभागी. सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवात्मा तिसरा गोल बनवून त्यात समाविष्ट होतो. तिसऱ्या वर्तुळाचा रंग कमळाप्रमाणे लाल पद्मराग मण्याप्रमाणे असतो. कमळाप्रमाणे किंवा पद्मराग मण्याप्रमाणे लाल असतो. ही जीवात्माची तुरीय अवस्था असते. तुरीय अवस्थेमध्ये बुद्धी केवळ परमात्म्या संबंधीच विचार करते. त्यावेळी बुद्धी नित्य बोध स्वरूपा असते. त्यावेळी साधकाने धैर्याने बुद्धीला हळूहळू वश करून ध्यान केले पाहिजे. ध्यानाचे वेळी
मनाला परमात्म चिंतनात लावून त्याशिवाय इतर कुठल्याच गोष्टीविषयी विचार करू नये. आपल्याच थोडक्यात आपल्याच बुद्धीमध्ये होणारे हे आपले बदल आहेत आणि ते आपण जाणून ध्यानाच्या वेळी त्याचा वापर करून घेतला पाहिजे. एवढाच त्याचा उद्देश आहे सांगण्याचा. त्यावेळी जीवात्मा प्राण आणि अपानाचे मिलन करून, आता इथे परत प्राण अपान हा विषय आला. तुरीय अवस्थेमध्ये हे मिलन घडवून संसारातील सर्व पदार्थांमध्ये विश्वात्मा परमेश्वर विराजमान आहे अशा प्रकारे परमात्म्याच्या विश्वरूपी स्वरूपाचे चिंतन करतो आणि या तुर्यातीत अवस्थेमध्ये जीवात्मा आनंद स्वरूप होऊन जातो. सुख दुःख, थंड गरम, मान अपमान इत्यादी द्वंद्व त्याला प्रभावित करू शकत नाही. जोपर्यंत शरीर धारण केले आहे तोपर्यंत जीवात्मा शरीरात राहतो आणि देहत्यागानंतर जीवात्मा स्वतःच परमात्म्याचे स्वरूप होऊन जातो. अशा प्रकारे त्याला मोक्ष प्राप्त होतो. आत्मदर्शनाचे हेच उपाय आहेत. ओके, आता पुढचं जे आहे ते आपण उद्या बघू. आज इथे आपण थांबूया. राम सर तुम्ही घेऊ शकता आता. डॅडीची हेडफोन बघितलीस का पांढरे? तर बिघडल्यावर तोपर्यंत रेकॉर्डिंग ऑफ करा मॅडम. कुठे? तुम्हीच होस्ट आहेत सर, मला होस्ट करा. मला होस्ट करा सर. करतो सर. केलं सर.